नमो नमः छात्राः. आपण कर्तरी वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजेच शत्रू शानच्य प्रत्ययांत विशेषण शिकायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला समोर दिसतं इथे बघा असे शब्द हसन, गायन, नृत्यंती, धावंती. आता हे तर 4 तुम्हाला उदाहरणातनं मी स्पष्ट करून दाखवलेच आहे, पुस्तकामध्ये आहेच आहेत ते. तुम्ही पुस्तकं उघडू शकता पान नंबर 74 वरती, पृष्ठ क्रमांक 74 ही अस्ति तत्र उदाहरणानि सन्ति. तिथं आपण तीच उदाहरणं मी इथं घेतली पहा. हसन, गायन, नृत्यंती, धावंती. हसन कृष्णः, गायन युवकः, धावंती महिला, नृत्यंती बालिका. येते लक्षात. त्यानंतर तिथं समोर आहे ते गच्छत यानम, पतत फलम. हे जे शब्द आहेत हे तुम्ही ऐकलेले आहेत. आणि त्याच्या पुढे ही जी काही शब्द आहेत ना पहा, रममान, वर्धमान, वर्तमान, विद्यमान, कुर्वाण, ब्रुवाण. ही सगळी जी शब्द आहेत ना, ही सगळी शब्द आहेत ही शत्रुशानच्य याची उदाहरणं आहेत. आणि मग आता या विशेषणाचा अर्थसुद्धा तुम्हाला मी आधी सांगितला तसा. याचा अर्थ असतो क्रिया वर्तमानात घडत आहे, क्रिया चालू आहे हे सांगणारे. म्हणून बघा तुम्ही त्याचा अर्थ कसा असतो. नाचणारा नाचणारी, हसणारा हसणारी, वाढणारा वाढणारी, बोलणारा बोलणारी. अशा पद्धतीने याचा अर्थ असतो. नाराणारी कसा अर्थ असतो याचा. नारा नारी. येते लक्षात. त्यामुळे जाणारा जाणारी, बसणारा बसणारी, उठणारा उठणारी. अशा पद्धतीने याची वाक्यरचना केली जाते, अर्थ लावला जातो. मग आता इथं काही तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरणं दिलेली आहेत बघा. आपण अर्थ मी याचा सांगते तुम्हाला आणि परत शेवटी पण तुम्हाला ही उदाहरणं मी दाखवेल. शालाम गच्छन छात्रः पतती. म्हणजे काय. गच्छन म्हणजे जाणारा जाणारी. आता हे जे याचं रूप आहे ना, हे गच्छन हे त्याचं रूप आहे. शाळेत जाणारा मुलगा पडतो. कोणता मुलगा पडतो. जाणारा, शाळेत जाणारा. गच्छन हे रूप तुमचं कोणता प्रत्यय झाला. तो शत्रू प्रत्यय झाला. येते लक्षात. दुसरं उदाहरण बघा. नृत्यत अपत्यम दृष्ट्वा माता आनंदती. म्हणजे काय तर नाचणारं मूल पाहून. आता अपत्य शब्द पहा, मुलगा मुलगी नाही आहे, अपत्य म्हणजे आपलं मूल. येते लक्षात. नपुसकलिंगी शब्द येतो. नृत्यात अपत्यम दृष्ट्वा माता आनंदती म्हणजे आपलं नाचणारं मूल पाहून आई आनंदित होते. त्यानंतर खेलने रममाणः बालकः शिक्षकं पश्यती. म्हणजे काय तर त्यामध्ये रममाण हे तुमचं शाणच्य प्रत्यय झाला. म्हणजे खेळामध्ये रममाण असणारं बालक, असणारा मुलगा शिक्षकांना पाहतो. खेळामध्ये रममाण असणारा मुलगा शिक्षकांना पाहतो. हा त्या वाक्याचा अर्थ आहे. कोणता मुलगा पाहतो. खेळात रममाण असणारा. येते लक्षात. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. स्तोत्रम ब्रुवाणा महिला पूजाम करोती. आता याच्यामध्ये ब्रुवाणा हे जे रूप आहे ना, हे तुमचा शानच्य प्रत्यय झाला. स्तोत्रम ब्रुवाणा महिला म्हणजे स्तोत्र म्हणणारी महिला पूजा करते. कोणती महिला. स्तोत्र म्हणणारी महिला. त्यामुळं नाराणारी, म्हणणारी, बोलणारी हा त्याचा अर्थ. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की ही जी काही प्रत्यय किंवा ही जी उदाहरणं तुम्हाला मी आत्ता सांगितली आहेत, ही उदाहरणं कशी तयार होतात. तर बघा की हे जे विशेषण आहे हे आहे शत्रू प्रत्ययांत आणि शानच्य प्रत्ययांत. हे 2 वेगळे वेगळे आहेत. हे 2 प्रत्यय वेगळे वेगळे आहेत. येते लक्षात. एकाच धातूला दोन्हीलाही लागत. जसं तुमचं कृत्य प्रत्ययामध्ये एकाच धातूला य, तव्य, अणिय लागत होतं, तसं नाही आहे बरं. हे वेगळं. इथे तुम्हाला शत्रू प्रत्यय पूर्ण वेगळा, शानच्य प्रत्यय पूर्ण वेगळा. कसं तयार होतं तर बघा, शत्रू प्रत्यय हा परस्मय पदाला लागतो आणि शानच्य प्रत्यय हा आत्मनेय पदाला लागतो. हा त्या दोघांमधला खराच मूलभूत फरक आहे. म्हणजे परस्मय पदाला प्रत्यय वेगळा लागतो, आत्मनेय पदाला प्रत्यय वेगळा लागतो. धातू जर उभयपदी असेल तर परस्मय पदाचं रूप वेगळं तयार होतं, आत्मनेय पदाचं रूप वेगळं तयार होतं. हे या विशेषणाचं वैशिष्ट्य आहे.
कळतंय? हे या धातुसाधित विशेषणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण बघणार आहोत ते शत्रू प्रत्यय, जे आपण आत्तापर्यंत हसन, नृत्यन, धावंती, पतत हे जे शब्द बघितले की नाही, हे शब्द म्हणजेच शत्रू प्रत्ययांत विशेषणं कशी तयार होतात याची उदाहरणं आता मी तुम्हाला आधी समजावून देते. आपण काय बघणार आहोत तर शत्रू प्रत्ययांत. बघा आता या शत्रू प्रत्ययांत रूप बघताना तुम्हाला बघा आता इथे काय सांगितलंय तर लट लकारचे, सध्या आपण इकडचा भाग बघतोय, सध्या आपण इकडचं नाही बघत आहोत, हे बघतोय म्हणून इथेच लक्ष द्या. लट लकारचे प्रथम पुरुष बहुवचनाचा अंती प्रत्यय आपल्याला काढायचा आहे आणि त्या जागी अत प्रत्यय लावायचा. याला अत प्रत्ययांत विशेषण असं सुद्धा म्हणतात. येते लक्षात? मग कसं होतं हे रूप तयार, तर आपण एक आपलं नेहमीचं उदाहरण घेऊयात. हा गमगच्छ धातू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे? मग याचं लट लकारचं प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप काय तयार झालं, आता तुम्हाला ते पटकन यायला हवं, गच्छन्ती, बरोबर आहे? मग या गच्छन्ती मधला अंती प्रत्यय काढायचा आणि त्याच्या जागी तुम्हाला कोणता प्रत्यय लावायचा आहे, अत प्रत्यय लावायचा आहे. मग रूप काय तयार झालं तुमचं, गच्छत, त हलंत, गच्छत. काय तयार झालं, गच्छत. बघा मी आता थोडीशी जागा वाढवते, तुमच्या लक्षात येते पहा. गच्छन्ती मधला अंती गेला आणि त्या जागी आपण काय लावला, अत. बघा इथे दिसतंय, अत प्रत्यय लावला. मग काय रूप तयार झालं तुमचं, गच्छत. येते लक्षात? काय तयार झालं, गच्छत. असंच जर तुम्ही अजून तुमचं नृत्यांचं घेतलं तर बघा नृत धातू चौथ्या गणाचा आहे. मग त्याचं लट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं उदाहरण नृत्यंती, त्यातला अंती प्रत्यय गेला, अत प्रत्यय लावला, रूप तयार झालं नृत्यत. 10व्या गणाचा पूज धातू पूजयंती, अंती गेला, काय लावायचा, अत लावायचा, पूजयत. येते लक्षात? या पद्धतीने. अजून कोणत्या गणाचं बघूयात आपण आता, 1 4 6 6व्या गणाचा लिखंती आहे बघा. मग लिखंती मधला अंती गेला, अत लागला, रूप काय तयार झालं, लिखत, त हलंत असतो. येते लक्षात? समजा आता तुम्हाला 1 4 6 10 पहिला गट झाला आपला. आता दुसऱ्या गटाचा क्रू धातू आहे, कुरवंती हे त्याचं रूप आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग हा कुरवंती मधला अंती गेला आणि काय लावायचा, मग अत लावायचा, कुरवत. येते लक्षात? ज्ञा धातूचं जानंती, अंती गेला, अत लागला, रूप तयार झालं त्याचं जानत. ब्रुवंती, ब्रू धातूचं, ब्रुवंती मधला अंती गेला, अत लागला, ब्रुवत. येते लक्षात? या पद्धतीने तुम्हाला ही रूपं तयार करता येतात. कळतंय? त्यानंतर तुमचं समजा अजून एखादं उदाहरण जर तुम्हाला मी दिलं तर दा धातू तिसऱ्या गणाचा. बघा आता दा धातू पहिल्या गणाचा यच्छ शब्द माहिती आहे तुम्हाला, दा धातू चालताना यच्छ होतं, त्याचं यच्छन्ती, अंती गेला, यच्छत, बरोबर आहे? पण दा धातू तिसऱ्या गणाचा परस्मय पदाचा पण आहे. आपण फक्त परस्मय पदाचा अत प्रत्यय बघतोय. दा धातू तिसरा गण परस्मय पदाचा पण आहे. तुमच्या पुस्तकामध्ये धातू चालवून दाखवलेला आहे. पान नंबर 37 वरती तो धातू तुमचा दिलेला आहे. प्रथम पुरुष लट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे तुमचं द द ती, त्यातला अतिप्रत्यय गेला, अंतिप्रत्यय नाही बरं का, ददती हे रूप आहे बहुवचनाचं, अत लागला, रूप तयार झालं तुमचं ददत. येते लक्षात? त्यामुळं अशा पद्धतीने तुमची ही जी काही रूपं तयार होतात यामध्ये अंतिप्रत्यय काढून तुम्हाला तिथे काय लावायचं आहे तर अत प्रत्यय लावायचा. आणि अशा पद्धतीने ही जे काही तुमची रूपं तयार होतात, कोणकोणती रूपं तयार झाली आहेत बघा, गच्छत, त्यानंतर आता नीट नाही लिहिलं गेलं, मी परत एकदा लिहिते बघा, गच्छत, यच्छत, गच्छत, यच्छत, पूजयत, लिखत. अजून कोणतं बघितलं आपण, कुरवत.
ब्रुवत, नृत्यत, ही अशी रूपं आपण बघितली होती. हे सगळे शत्रू प्रत्ययांत आहेत. कोणते आहेत हे? शत्रू प्रत्ययांत रूप. शत्रू प्रत्ययांत रूप म्हणजे परस्मय पदाची रूप. कळते? परस्मय पदाची, त्याला अत प्रत्यय लागतो. मग आता हा जो अत प्रत्यय आहे, मग आता हे आहेत विशेषण. येते ना तुमच्या लक्षात? हे काय आहे? विशेषण. आपण इथं उदाहरण बघितलं होतं ना, गच्छन, त्यानंतर इथं नृत्यत, अशी त्याची रूपं होतात. कारण खेळणारा मुलगा, खेळणारी मुलगी, खेळणारं मूल, असा जर मला शब्दप्रयोग करायचा आहे तर मला त्याचा वापर करताना नामानुसार ते बदलावं लागणार आहे. येते लक्षात? मग नामानुसार बदलत असताना बघा, हां आता तुम्ही समजा, आता मी असं म्हटलं, आपण नृत धातू घेऊया चौथ्या गणाचा. नृत्यंतीमधला अंती गेला, अत लागला, नृत्यत. हां, मग आता मला नाचणारा मुलगा, बालह, त्यानंतर नाचणारी मुलगी, बाला, आणि नाचणारं मूल, अपत्य, अपत्यम. 3 लिंग घेतलेत पहा मी इथं, बालह, बाला आणि अपत्यम. तर मला हा नृत्य शब्द कसा वापरायचा आहे ते तुम्हाला मी आता सांगते. आता नृत्य विशेषण म्हणजे नाचणारा मुलगा, नाचणारी मुलगी, नाचणारं मूल. मराठीमध्ये जसा बदल होतो तसा संस्कृतमध्ये पण बदल होतो. मग हे करताना हा शब्द आपल्याला चालवावा लागणार आहे. मग हा कोणानुसार चालतो? तर हा शब्द हा तुमचा भगवत प्रमाणे चालतो. कोणाप्रमाणे चालतो? भगवत. येतं लक्षात? पण भगवत प्रमाणे चालताना भगवानप्रमाणे नृत्यान नाही होत. ते काय होतं? ते नृत्यन होतं. त्यामुळे तुम्ही ते गच्छन याप्रमाणे लक्षात ठेवा. गच्छन गच्छन्तौ गच्छन्त, नृत्यन नृत्यन्तौ नृत्यंत. त्यामुळं ते कानानं येतात तिथं नृत्यन असं रूप तयार होतं त्याचं. येते लक्षात? नृत्यन. काय झालं ते? नृत्यन. माझं ते लिहिताना थोडंसं तुम्ही समजून घ्याल बरं का बाळांनो. बालह, नृत्यचं काय सांगितलं होतं? नृत्यन. बाला. आता हा जो बाला शब्द आहे ना, आता आपल्याकडे नृत्यत आहे बघा, आता नीट लक्ष द्या. हा नृत्यत मूळ शब्द झाला. स्त्रीलिंगामध्ये जेव्हा याचा वापर आपण करू तर तेव्हा या तच्या, हलंत तच्या आधी तिथे न लागतो आणि मग त्या हलंत तला दीर्घई जोडून ते रूप अशा पद्धतीने तयार होतं आणि नदीनुसार चालतं. कळलं का मी काय बोलले ते? नृत्यत शब्द स्त्रीलिंगामध्ये नदीप्रमाणे चालतो. काय कळलं? नृत्यत शब्द स्त्रीलिंगामध्ये नदीप्रमाणे चालतो. मात्र नदीप्रमाणे चालताना नृत्यती असं नाही होत त्याचं रूप. तर या तला अलीकडं न लागतो आणि नृत्यंती वेलांटी दुसरी. आणि मग नदीप्रमाणे प्रथमा एकवचन नृत्यंती. येते लक्षात? आणि मी अपत्यम नपुसकलिंगी शब्द घेतला होता. मग तो शब्द जगतप्रमाणे चालतो. जगतप्रमाणे नृत्यत. येते लक्षात? म्हणजे काय झालं तर मूळ शब्द आपल्याकडे आहे नृतचं नृत्यत, हे तुमचं शत्रुप्रत्ययांत रूप झालं. पण जेव्हा तुम्ही त्याचा 3 लिंगांमध्ये वापर करणार आहात तर तेव्हा पुल्लिंगामध्ये ते भगवत प्रमाणे चालतं, पण प्रथमा एकवचन त्याचं नृत्यन होतं. काय होतं त्याचं प्रथमा एकवचन? नृत्यन. येते लक्षात? स्त्रीलिंगामध्ये नदीप्रमाणे चालतो पण तला आधी न लागतो, म्हणजे नचा आगम होतो अशी शब्दरचना असते ती, अलीकडं न लागतो म्हणून त्याचं रूप तयार होतं नृत्यंती. आणि नपुसकलिंगात तो जगतप्रमाणे होतो म्हणून ते रूप होतं जगतप्रमाणे नृत्यत. अशी त्याची 3 रूपं तयार होतात. येतं लक्षात? आणि मग बघा तुम्ही आता, तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक उघडून बघा, पान नंबर 74 वरती बालिका नृत्यंती, तिथं नृत्यंती दिलंय. येते लक्षात? नृत्यंती बालिका. महिला धावती. मग आता धावणारी महिला तिला काय लावायचं? हा धावती शब्द आहे बघा. मग धावतीमधला अंती गेला, रूप कसं तयार होतं? अंती गेला, अत लागला, धावत. मग स्त्रीलिंगी होताना या
दीर्घईप्रमाणे धावती होतं, पण अलीकडं न लागतो म्हणून तो धावंती शब्द तिथे तुम्हाला दिसतो. येते लक्षात? धावंती महिला. कळते? या पद्धतीने. आता तुमच्या हे लक्षात आलं का बघा, नृत्यंती, धावंती, गच्छंती या सगळ्याला जेव्हा वेलांटी दुसरी असते ना, तेव्हा त्याचा अर्थ धावणारी, नाचणारी, जाणारी असा होतो. आणि तुम्ही जेव्हा हे रूप असं लिहिणार आहात गच्छंती, तेव्हा हे तुमचं लट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप असणार आहे. लक्षात येते का? जेव्हा वेलांटी पहिली असते तेव्हा ते लट लकारचं रूप आहे, आणि जेव्हा वेलांटी दुसरी असते तेव्हा ते शत्रू प्रत्ययांत स्त्रीलिंगी रूप आहे. येतोय फरक लक्षात? कळतंय सगळ्यांना? म्हणजेच काय, तर आपण काय शिकतोय? आपण शत्रू प्रत्ययांत शिकतोय. कसं तयार होतं ते? तर ते तयार होतं लट लकारचा प्रथम पुरुष बहुवचनाचा अंती प्रत्यय काढून तिथं अत लावायचा. त्यामुळे त्याची रूपं तयार होतात गच्छत, नृत्यत, ब्रुवत, कुर्वत या पद्धतीने. आणि मग ही रूपं तुमची भगवतप्रमाणे पुल्लिंगात, स्त्रीलिंगात नदीप्रमाणे आणि नपुंसकलिंगात जगतप्रमाणे चालतात. आलं लक्षात? परस्मय पदाची ही रूपं आपण शिकलेलो आहोत. कळालं प्रत्येकाला? आपण परत थोडंसं या उदाहरणाकडे जाऊयात. बघा, तुमच्याच पुस्तकातली उदाहरणं आहेत ही. बघा, कृष्ण हसती. आता इथं जरी हसती दिल्या तरी आपल्याला माहिती रूप कसं तयार करायचं आहे? हसंती, अंती गेला अत लागला हसत. हे तर लक्षात. मग पुल्लिंगी कृष्ण आहे म्हणून हसन, नृत्यन, गच्छन, हसन. आता हा शब्द लक्षात ठेवा, तेवढ्यासाठी तुम्ही गच्छत शब्द लक्षात ठेवा. गच्छन, गच्छन्तौ, गच्छन्तः. भगवान, भगवंतो, भगवन्तः. गच्छन, गच्छन्तौ, गच्छन्तः. हे 3 शब्द लक्षात ठेवा, म्हणजे मग पुढे प्रॉब्लेम येत नाही. तर हसन कृष्ण, हसणारा कृष्ण. आता तसंच पहा, गायंतीमधला अंती गेला अत लागला आणि मग पुल्लिंगी युवक आहे म्हणून गायन युवक, गाणारा युवक. तेच आता नृत्यंतीमधला अंती गेला आणि नृत्यत शब्द स्त्रीलिंगामध्ये नृत्यती, पण आपल्याला माहिती आहे शत्रू प्रत्ययांतात स्त्रीलिंगी होताना इथे काय होतं? न लागतो म्हणून नृत्यंती झालं. येते लक्षात? इथं नपुंसकलिंगी आहे यानं, जगतप्रमाणे गच्छत रूप झालं. आलं लक्षात? कळालं प्रत्येकाला? इथं सुद्धा पाहता धावंतीचं उदाहरण तुम्हाला मी इतक्यात दिलंच होतं. इथं पण नपुंसकलिंगी पतत येतं, जगतप्रमाणे पतत फलम. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची ती अशी आहे की जी ही स्त्रीलिंगी रूपं आहेत, ही स्त्रीलिंगी रूपं तुम्हाला मी आत्ता सांगितलं. नृत्यंती, चौथ्या गणाचा नृत धातू. लिखंती, लिख 6व्या गणाचा धातू. पूजयंती हा तुमचा 10व्या गणाचा धातू. आणि गच्छंती हा तुमचा 1ल्या गणाचा धातू. याचे अर्थ काय झाले? नाचणारी, लिहिणारी, स्त्रीलिंगी रूप आहेत ना, पूजा करणारी, जाणारी. येते लक्षात? पुस्तकामध्ये तुम्हाला हीच रूपं दिलेली आहेत पहा, पान नंबर 75 वरती. पुस्तक काढून त्याच्यामध्ये बघा. आता तिथे अशी ही रूपं दिसतात पहा, स्त्रीलिंगी रूपं. कुरुवती. आता तुम्हाला क्रू धातूचं माहिती आहे, कुरुवंती हे रूप होतं. कुरु अंती घेतला अत लागला कुरुवत. मग आता याचं स्त्रीलिंगी रूप होताना नदीप्रमाणेच हे चालणार, कारण आपला नियमच आहे तो. त्यामुळं कुरुवती. मग इथे कुरुवंती असं होणार का? तर नाही, इथे स्त्रीलिंगी रूप कुरुवती असंच राहणार. ज्ञाधातू 9व्या गणाचा आहे, त्यामुळं तिथे तुमचं जानंतीमधला अंती गेला, जानत राहिला. स्त्रीलिंगी रूपामध्ये नदीप्रमाणे चालतं, जानती रूप होतं. इथे जानंती होत नाही, कुरुवंती होत नाही, ब्रुवंती होत नाही. का नाही होत? तर हा जो न लागतो ना, नचा आगम जो होतो ना, लिखंती, नृत्यंती, पूजयंती, हे फक्त 1, 4, 6, 10 पहिल्या गटाला फक्त होतं, दुसऱ्या गटात होत नाही. दुसऱ्या गटात होत नाही, फक्त पहिल्या गटाला 1, 4, 6, 10 जे आपण 8वीपासून शिकतोय तिथे फक्त तुमच्या स्त्रीलिंगी रूपामध्ये न दिसतो. दुसऱ्या गटामध्ये न दिसत नाही. तिथं कुर्वती, ब्रुवती, जानती अशीच रूपं तुम्हाला दिसतील. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यामुळं
फक्त 1 4 6 10 साठी हे लक्षात ठेवा, दुसऱ्या गटासाठी न चा आगम होत नाही. आलं लक्षात? कळालं प्रत्येकाला? आपण शत्रू प्रत्ययांत रूप आत्ता फक्त शिकलो आहोत. अजून आपले हे रूप शिकणं बाकी आहे. आत्ता आपण इथेच थांबूयात. तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा व्यवस्थितपणे पहा. लिहू काहीच नका, काहीही लिहू नका. फक्त इथून जे तुम्हाला मी सांगितलं आहे ना, हे परत परत पहा. मी जे उदाहरणं दिली तुम्हाला ती परत परत ऐका. आणि पुढचा व्हिडिओ यायच्या आधी हे 2दा 3दा तरी बघितलं जाईल, ही काळजी घेऊन परत परत बघा. म्हणजे मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शानच्य प्रत्ययाविषयी सांगते आणि मग लिहायचं काय कसं ते नंतर बघूयात. कळलं? अत्रैव अहं विरमामि. पुनर्मिलामः. शुभं भवतु.